साऱ्या विश्वाचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन कलेची देवता नटेश्वराला वंदन करून माझे ग्राम राम रावण युद्ध राम रावण युद्ध राम रावण युद्ध। धन्यवाद। बोल श्री गणपती गजानन महाराज की जय। आई बंदेवी माते की जय। धन राघोबा देवा की जय। असा लंकेचा रावण हो लंकेचा रावण। असा लंकेचा रावण हो लंकेचा रावण। अश्वरथावर बैसून हो रथावर बैसून। अश्वरथावर बैसून हो रथावर बैसून। हाती धनुष्य घेऊन हो धनुष्य घेऊन। हाती धनुष्य घेऊन हो धनुष्य घेऊन। आला रणांगणी धावून हो रणांगणी धावून। आला रणांगणी धावून हो रणांगणी धावून। राम तरी येईना मरण येईना मरण। राम बोलत विभीषण बोलत विभीषण। राम बोलत विभीषण।
हॅलो हॅलो समोर सुस्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता गणरायाचे स्मरण करून या कलेची देवता नटेश्वर, रंगदेवता, ग्रामदेवता यांच्या चरणी विनम्रतेचे अभिवादन करून रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुद्रा करून श्री नवलाई देवी नमन मंडळ उपळे मोडकवाडी याच रंगमंचावर सहर्ष सादर करत आहोत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि साऱ्या देवांना बंदिवान करणारा लंकापती रावण. या कार्यक्रमाचे आयोजक पंच आणि रसिक मायबाप आपल्या चरण कमलाची धूळ भाली लावून श्री नवलाई देवी नमन मंडळ सहर्ष सादर करत आहोत. प्रभू रामचंद्र आणि रावण यांचे घनघोर युद्ध. दैव कुणा कळले रावणा, दैव कुणा कळले, दैव कुणा कळले रावणा, दैव कुणा कळले, दैव कुणा कळले रावणा, दैव कुणा कळले, दैव कुणा कळले रावणा, दैव कुणा कळले. पोटी केक्षीच्या जन्माले रावण शिव भक्त झाले, शिव भक्त झाले रावण, शिव भक्त झाले. दैव कुणा कळले रावणा, दैव कुणा कळले, दैव कुणा कळले रावण, दैव कुणा कळले. शूर्पणखेने वादिले लंकेच्या सीताहरण केले, सीताहरण केले, लंकेच्या सीताहरण केले. दैव कुणा कळले रावणा, दैव कुणा कळले, दैव कुणा कळले रावण, दैव कुणा कळले. मायावी आवाजाले लक्ष्मण धाव धाव म्हणाले, मन धाव धाव म्हणाले, लक्ष्मण धाव धाव म्हणाले. दैव कुणा कळले रावणा, दैव कुणा कळले, दैव कुणा कळले रावण, दैव कुणा कळले. आकाश मार्गाने निघाले सीतेने आक्रोश फोडिले, आक्रोश फोडिले, सीतेने आक्रोश फोडिले. दैव कुणा कळले रावणा, दैव कुणा कळले, दैव कुणा कळले रावण, दैव कुणा कळले. जटायू राम भक्त रावले रावणाने पंकज छाटिले, रावणाने पंख छाटिले, रावणाने पंख छाटिले. दैव कुणा कळले रावणा, दैव कुणा
घडले हे दैव पुन्हा घडले रावणा दैव पुन्हा घडले सह्यवान राने केले राम भक्त हनुमान मिळाले भक्त हनुमान निघाले राम भक्त हनुमान निघाले दैव गुणा कळले रावणा दैव गुणा कळले हे दैव पुन्हा घडले रावणा दैव पुन्हा घडले सीता शोधाला निघाले सात समुद्र पार केले समुद्र पार केले सात समुद्र पार केले दैव गुणा कळले रावणा दैव गुणा कळले हे दैव पुन्हा घडले रावणा दैव पुन्हा घडले हनुमान परताले क्रोधाने लंका दहन केले लंका दहन केले क्रोधाने लंका दहन केले दैव गुणा कळले रावणा दैव गुणा कळले हे दैव पुन्हा घडले रावणा दैव पुन्हा घडले समोरासमोर आले राम रावण युद्ध झाले
या नवलाई पाहुणाई मित्रमंडळ अजित बालगुराडे आणि या स्पर्धाचा खरोखर आपली कला जी आपल्या रसिकांसमोर सादर केली आहे. आशीर्वादाने या मित्रमंडळाने राम रावण युद्ध नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचं परीक्षण करण्याचं काम आमच्याकडे आलं होतं. आम्ही सुनील धुमक साहेब यांनी मला निमंत्रित केलं की आपल्याला चांदूर या ठिकाणी परीक्षण करण्यासाठी जायचं आहे. अगदी आम्हाला सापोच्या तळावर येईपर्यंत स्पर्धक कोण आहेत हेही माहिती नव्हतं. इथे आल्यानंतर स्पर्धक अमुक आहेत हे समजलं. स्पर्धक जरी 3 असते तरी रसिकांचं चांगलं मनोरंजन या स्पर्धकांनी केलेलं आहे. मंडळाला मी विनंती करेन, आपण यावर्षी पहिला प्रयत्न केलाय, पुढच्या वर्षी आपण असा जर प्रयत्न करणार असाल कराच, कारण आपण प्रयत्न केल्याशिवाय त्याच्यात प्रगती होत नाही. त्यावेळेला आम्हाला नक्की सांगा, आपण या ठिकाणी 7 ते 8 संघ आणायचा प्रयत्न करूया. शिमगा उत्सव आहे, परंतु जर आपल्याला आधी समजलं एक 15 दिवस आधी किंवा अमुक तारखेला आमच्या स्पर्धा आहेत तर आपण लांजातून अजून 3 ते 4 स्पर्धक आणायचा आपण 100% प्रयत्न करूया. फक्त आम्हाला 15 दिवस आधी याची कल्पना द्या, जेणेकरून आम्हाला स्पर्धकांना सांगता येईल. कारण प्रत्येक ठिकाणी आता शिमगा उत्सव चालू आहे, पालखी जर आपल्या ठिकाणी असेल तर आपण बाहेर जात नाही. त्यामुळे कृपया करून 15 दिवस आधी आम्हाला सांगा. आपण पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक जोमाने या ठिकाणी स्पर्धा करू. आपलं मंडळ खरोखरच सुंदर आहे. सहकार्य आल्यापासून आम्ही बघतोय, खूप सुंदर सहकार्य आपलं आहे. जरी छोटंसं मंडळ असलं तरी त्यांचं काम मोठं आहे हे आम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. परीक्षण करताना आमचे सुनील धुमक स्पर्धक म्हणून उतरावं लागलं, कारण स्पर्धक नव्हते म्हणून, परंतु त्यांनीही चांगला कार्यक्रम या ठिकाणी सादर केला. उपे मोडकवाडी असेल, आमचे रामनेवाडी हे नंबर काढणारेच आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी 1 आणि 2 नंबर त्यांचा ठरलेलाच असतो. चांगला कार्यक्रम ते सादर करतात आणि नुसते तालुक्यातच नाही तर जिल्ह्यातही ते नंबर घेतात. आपण पहिलाच कार्यक्रम त्यांचा झाला. त्यांची वेशभूषा, त्यांचं रावण, त्यांचा राम आणि इतर त्यांचं नृत्य होतं हे आपण पाहिलात. म्हणजे रसिकांना वेगळं काय सांगायला नको, आता जे नंबर आहेत त्याचप्रमाणे 100% ते आहेत असं आपण नक्कीच म्हणाल. आम्हाला जे योग्य वाटलं, आम्हाला जे परीक्षण भावलं ते आम्ही नंबर दिलेले आहेत. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आपण या मंडळातील पदाधिकारी जे आहेत आणि कलाकार यांनी या ठिकाणी पहिला प्रयत्न केला, खूप सुंदर होता. कारण आपण स्पर्धाच पाहिली नव्हती, नेमकं काय असतं, कसं करायचं असतं, कसं असायला पाहिजे ह्याची कल्पना नव्हती. आपण खरोखर सुंदर पहिला प्रयत्न केला. आता 2 आपण स्पर्धक पाहिलात, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे हे आपल्याला आता माहिती झालंय. पुढच्या वर्षी ज्या वेळेला या ठिकाणी आम्ही येऊ, कदाचित त्यावेळेला आम्ही परीक्षक नसू, स्पर्धक म्हणून येऊ. कारण आमचाही रामरावण नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम आहे, परंतु अचानक असल्यामुळे ते आम्हाला येणं शक्य झालं नाही. आम्ही एकाच गावातले आहोत, रामानेवाडी आणि गवळीवाडी. त्यामुळं नक्कीच पुढच्या वर्षी पण आम्ही या ठिकाणी स्पर्धक म्हणून येण्याचा प्रयत्न करू. आपण आपला कार्यक्रम म्हणजे जवळजवळ 70% चांगला केला, अजून त्याच्यात 30% काय सुधारणा करायच्या हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. भविष्यात ज्यावेळेला आम्ही पुढच्या वर्षी या ठिकाणी येऊ त्यावेळी नक्कीच आपलाही कार्यक्रम, जसं आमची रामानेवाडी आणि उपळे मोडकवाडी यांनी जसा कार्यक्रम केला तसा भविष्यात आपला कार्यक्रम व्हावा अशी या ठिकाणी पावनाई देवी, नवलाई देवी या देवतांच्या चरणी मी प्रार्थना करेन की या कलाकारांना चांगलं काम आणि चांगला कला सादर करण्याची संधी देव आणि आपला आशीर्वाद आपल्या पाठीशी राहू अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. आम्हाला पंच म्हणून या ठिकाणी बोलवलात, आमच्या या ठिकाणी मान सन्मान केलात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि आपले या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की आम्हाला सुनील धुमक स्पर्धक जरी असले तरी परीक्षक पण होते, त्यामुळे आम्हाला संधी दिला त्याबद्दल मंडळाचे पुन्हा एकदा आभार. आपल्याला जे काय सहकार्य लागेल, मला वाटतं तुमचं मंडळ रजिस्टर आहे का? चांदूर आपल्या इकडे करायला हरकत नाही, त्यामुळं कदाचित जर रजिस्टर झालात तर तुम्हाला भविष्यात फायदा होईल. ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी कलाकार आहे, आता कलाकार मानधन मिळतं शासनाचं, 5,000 रुपये मानधन आहे. अशी जर कला सादर केलात, अशी स्पर्धेसाठी गेलात, कारण पूर्वीच्या तुमच्याकडे काय पुरावे नाहीत, त्यामुळे आता अशा स्पर्धा जर केलात, आता आमची ही सगळी रामणी कंपनी आहे, ही बरीचशी काही कलाकार मंडळी मानधन घेणारे आणि ज्यांनी फॉर्म भरले ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे आपण रत्नागिरी मंडळात आहात, चांगली गोष्ट आहे.
नमन लोककला रत्नागिरी जिल्हा या मंडळात तुम्ही आहात आणि त्या मंडळाचा मी जिल्हा सचिव आहे. हे महत्वाचं सांगतो तुम्हाला, जिल्ह्याचा मी जिल्हा सचिव आहे, तालुक्यात काय तो आहेच. त्यामुळं ज्या ज्या वेळी आपल्याला सहकार्य लागेल, एखादा दाखला लागेल, मदत लागेल, माझा नंबर साहेबांकडून घ्या. जे सहकार्य लागेल कलाकार मानधन मिळण्यासाठी ते नक्कीच आपण करू. कारण तुम्ही रत्नागिरी मंडळात आहात म्हणजे पूर्ण रत्नागिरीचं मंडळ जे आहे त्याचा आपण जिल्हा सचिव आता नुकताच झालोय, 3 महिने झाले. त्यामुळे लांजा मंडळ, लोककला बहुरंगी नमन मंडळ हे आमचं वेगळं आहे. त्याच्यामध्ये आम्ही संचालक आहोत सुनील धुमक साहेब. आम्ही कलगीतुरा उन्नती समाज मंडळ आहेत, हे आमचे शाहीर इथे आल्यानंतर बरेच दिवसात भेटले. हा नाही म्हणून म्हटलं बरेच दिवसात तुम्ही भेटलात. हे आमच्या मंडळाची आहेत, तिथेही मी सचिव आहे. त्यामुळे पोलीस पटेलकी करता करता हा आपला कलेचा छंद आम्ही जोपासतोय. आमचे सुनील धुमक यांच्या मार्फत आम्ही पंचगिरी करतोय. पुन्हा एकदा आपल्याला आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या वेळेला आपण अशी कला सादर कराल, जी प्रशस्ती पत्रकं मिळतील ती आपण जपून ठेवा, जेणेकरून कलाकार मानधन मिळण्यासाठी ते उपयोगी येतात. आमच्या रामानेवाडीला याची कल्पना आहे. आज बऱ्यापैकी रामानेवाडी, गवळीवाडी आमचं उपळं कलाकार मानधनासाठी प्रस्ताव करतोय. आपणही भविष्यात करावं अशी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. 3 वर्ष आधी ढोल स्पर्धा झाली होती, ती पण या लोकांना माहित नव्हती आणि ती आज 4 तारखेला झाली स्पर्धा. पण ती एवढी मोठ्या थाटात झाली की सर्व पब्लिक त्या सर्व स्पर्धकांना सहभागी झाले होते. आणि या ठिकाणी जे ग्राउंड आहे तिथे वेगवेगळ्या स्पर्धा नक्की दरवर्षी होणार. आई नवरात्रीचरणी नतमस्तक होतो आणि वेगवेगळ्या स्पर्धा ना तुम्ही सहकार्य कराल अशी तुमच्याकडनं आशा करतो. तसेच या वेगवेगळ्या स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून आपल्या परदेशापर्यंत जातात आणि या युट्यूब चॅनलचे आम्ही नागरिकर चे मालक सुजित शिंदे यांना एक मंडळातर्फे पुष्प देऊन स्वागत करतो. अजून पण युट्यूब चॅनलचे असतील तर त्यांनी नाव द्यायचे, सत्कार करण्यात येईल. या वाडीचे गावकर याचे हस्ते एक सत्कार करतायत. आपल्या ही कोकणची लोककला परदेशापर्यंत जाते. अजून पण युट्यूब चॅनलवर असतील त्यांनी आपलं जरा नाव सांगायचं आहे, त्याने पुष्प देऊन आमच्या दरम्यान खरोखर ओळख नसताना सुद्धा एका फोनवरती आम्हाला घरी बोलून घेतलं. माझ्या वडिलांसारखे आहेत सुनील धुमक आणि या स्पर्धा भरवण्याचं मेन कारण ते सुनील धुमक आहेत. कारण आम्ही या स्पर्धेचे नियम व अटी काही माहीत नसतात आणि उत्कृष्ट मार्गदर्शन आम्हाला या पंचांनी, दोन्ही पंच यांनी केलं आहे. एक मंडळातर्फे त्यांचा एक सन्मान चिन्ह आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो. तसेच धन्यवाद. या ठिकाणी आपले उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट मृदुंगमणी आणि उत्कृष्ट ताशा यांना पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आता आपल्याला आतुरता आहे. पहिले 3 नंबर, स्पर्धकच 3 होते त्यामुळे नंबर पण 3च. आणि पहिला कोण असेल, दुसरा कोण असेल, तिसरा कोण असेल याची आतुरता आहे. रसिक प्रेक्षकांना माहिती आहे की हा पहिला नंबर आहे, हा दुसरा नंबर आहे, हा तिसरा नंबर आहे. तोच नंबर 100% आहे. कारण तुमचं आमचं परीक्षण सेम असणार आहे. या ठिकाणी जर 7-8 स्पर्धक असते तर थोडीशी घासाघाशी झाली असती. परंतु जे नंबर आलेले आहेत ते गुणांकन म्हणजे बरं एकदम परफेक्ट आलेलं आहे, मागे पुढे अजिबात नाही. त्यामुळे जे पहिले 3 नंबर आहेत ते आपण या ठिकाणी डिक्लेअर करतोय.
यूट्यूबवाले या ठिकाणी आहेत. यूट्यूबवाल्यांना विनंती आहे की आपला या स्पर्धा आपल्या नुसते जिल्ह्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात आपल्या माध्यमातून दिसणार आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. दुसरी गोष्ट, आपण या ठिकाणी जे कार्यक्रम सादर केला वाडीतल्या एक लोकांनी, त्यांच्यासाठी यूट्यूब ही सेव असतो. आपला कार्यक्रमामध्ये तुम्ही कार्यक्रम करताना दिसताय, हा तुम्हाला फायदा मानधन घेताना यूट्यूबची जी क्लिप असते आपली ती लोड करावी लागते. त्यामुळे हा एक फायदा तुम्हाला चांगला नक्कीच होईल. दुसरी गोष्ट, यूट्यूबवाल्यांना विनंती आहे की आपण जे काय केलेलं आहे ते थोडंसं आम्हाला दिलात तर बरं होईल. म्हणजे आम्हाला रामानेवाडी असेल किंवा उपळे यांना पण थोडीशी कलाकारांना मदत होईल मानधन प्रस्ताव करण्यासाठी. धन्यवाद. आता आपण जातोय तिसऱ्या नंबरकडे. तिसरा क्रमांक, खरोखरच पहिलाच प्रयत्न आणि चांगला प्रयत्न ज्याने केला असे स्पर्धक आहेत नवलादेवी पावनादेवी मित्रमंडळ चांदोर. तिसरा क्रमांक जातो नवलाई पावनाई मित्रमंडळ चांदोर. सगळ्या कलाकारांना विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी या, जेणेकरून आपल्याला हा फोटो भविष्यात फायदेशीर ठरेल. सर्व कलाकार हा फोटो आपल्याला मानधन प्रस्ताव करण्यासाठी आणि गावकर मंडळी, वाडकरी मंडळी यांना विनंती आहे आपण या सर्व कलाकारांना तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस द्यायचं आहे. नवलाई मित्रमंडळ चांदोर. द्वितीय क्रमांक, खरोखरच दोन्ही संघ स्पर्धक खूप छान होते. कार्यक्रम सुंदर केला नाही. अगदी राम रावण असतील, आमचे खेळे असतील, सुंदर होते. आणि यामधून नंबर काढताना खूप चुरस होते, कारण दोन्ही पण अनुभवी स्पर्धक होते. आता बऱ्यापैकी दोन्ही स्पर्धकांना आतुरता लागलेली आहे नंबर कोणाचा, दुसरा नंबर कोणाचा. कारण पहिला काय सांगायची मग गोष्टच झाली नाही. त्यामुळे दुसरा नंबर ज्याचा असेल उरलेला पहिला. त्यामुळं आपल्या सर्वांना दुसऱ्या क्रमांकाची आतुरता आहे. आणि हा दुसरा क्रमांक जातोय नवलादेवी नमन मंडळ उपळे मोडकवाडी. सर्व कलाकारांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. द्वितीय क्रमांक जातो नवलादेवी नमन मंडळ उपळे मोडकवाडी. मी मान्यवरांना विनंती करेन आपण सर्व मान्यवरांनी या नमन मंडळाला सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि गुलाबपुष्प देऊन त्यांच्या या ठिकाणी यशस्वी सन्मान करायचा आहे. सर्व कलाकार या ठिकाणी येतील. या ठिकाणी प्रथम क्रमांक जातोय आई बनदेवी नाट्य नमन मंडळ गावाने रामनेवाडी. प्रथम क्रमांक आई बनदेवी नाट्य नमन मंडळ गावाने रामनेवाडी. सर्व कलाकारांना विनंती आहे आणि मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या सर्व कलाकारांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात यावं. आई बनदेवी नाट्य नमन मंडळ गावाने रामनेवाडी. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण होते. तिन्ही स्पर्धकांचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी आपण चांगल्या प्रकारे सहकार्य केला. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर हे जरी नंबर आले असते तरी आपल्या तिन्ही संचालित चांगली या ठिकाणी साथ दिली, म्हणून या ठिकाणी चांगला कार्यक्रम पार पडला. प्रथम क्रमांक
आई बनदेवी नाट्य नमन मंडळ गावाने रामानेवाडी ते स्वीकारताना मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना आई बनदेवी नाट्य नमन मंडळ गावाने रामानेवाडी